मित्रांनो, लॉ सीईटीचे कॅप राउंड सुरू झालेले आहेत आणि आता कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, हे कॉलेज ऑप्शन फॉर्म आपण फिल करताना कशा पद्धतीने हे फॉर्म फिल करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण कॉलेज याच्यामध्ये द्यायला पाहिजे, तसेच तुम्हाला ज्यावेळेस या कॉलेजेसची अलॉटमेंट होईल त्यावेळेस तुम्ही कुठले ऑप्शन्स तिथे सिलेक्ट करायचे आहे, कसं तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, कसं सीट ॲक्सेप्ट करायचं आहे आणि कुठले कुठले नियम या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला लागू असतील, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो, ज्याच्यामध्ये आमचे काउन्सिलर्स तुमचं पर्सेंटाईल पाहून तुम्हाला एक्सपेक्टेड कॉलेजची लिस्ट देतात. त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला गाईड करणं, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी देणं, तुमचे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असेल किंवा कट ऑफचं ॲनालिसिस करून तुम्हाला राऊंड वाईज डिसिजन देणं असेल. तसेच जर तुम्हाला खूप कमी मार्क्स असतील तर डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनमध्ये सुद्धा ग्लोबल ऑनलाईनचे जे काउन्सिलर आहे ते तुम्हाला मदत करतात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काउन्सिलिंगला जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडचे जे प्रेफरन्सेस आहेत ते आपण देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रेफरन्सेस देताना त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता त्या कट ऑफचं ॲनालिसिस करून आता तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत ती गोष्ट कम्पेअर करून तुम्ही ते कॉलेजचं नाव तिथे सिलेक्ट करायचे. आणि लक्षात ठेवा, फर्स्ट राऊंडचा जो फर्स्ट ऑप्शन आहे त्याचं जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही आणि फर्स्ट राऊंडमध्येच अलॉट झालेलं पहिल्या नंबरचं जे कॉलेज आहे तिथे तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंड जो असणार आहे तो बेटरमेंट राऊंड असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजचं बेटरमेंट करून तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजची जर अपेक्षा असेल तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही वेट करू शकता आणि सेकंड राऊंडमध्ये इन केस तुम्हाला जर त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही जे बेटरमेंट करून ठेवलेलं कॉलेज आहे ते तुम्ही सोडू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 2 नंतर राऊंड 3 जो असणार आहे, राऊंड 3 साठी फ्रेश ऑप्शन फॉर्म परत फिलअप करावे लागतात. हे ऑप्शन तुम्ही आत्ता जे फर्स्ट राऊंडसाठी फिलअप करतायत राऊंड 2 पर्यंत फक्त व्हॅलिड असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला कॉलेजची अलॉटमेंट होईल त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते कॉलेजवरती व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जावे लागतात. आता ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्टच्या बेसिसवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपले जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट, जसं की कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, EWS सर्टिफिकेट असेल, हे सर्व सर्टिफिकेट्स तुम्हाला राऊंड 3च्या लास्ट डेटपर्यंत अपलोड करायचे असतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं, तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, सेकंड राऊंडमध्ये पण तुम्हाला अलॉट झालं नाही, तर तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये आणि फोर्थ राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करता येतं. आता इन केस जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालंय आणि तुम्ही तिथे ॲडमिशन कन्फर्म केलंय, बट तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला ॲडमिशन आता चेंज करायचं आहे, थर्ड राऊंडमधून तुम्हाला दुसरं एखादं चांगलं कॉलेज मिळण्याची अपेक्षा आहे, तर अशा वेळेस तुमच्या फर्स्ट राऊंडचं आणि सेकंड राऊंडचं जे मिळालेलं कॉलेज आहे, जर तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला ते ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल. तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल. पुढची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही जे ऑप्शन्स फिलअप केलेले आहे राऊंड 1 साठी त्याच्यामध्ये पहिलं कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं तर पहिल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं, हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. इन केस दुसरं कॉलेज तुम्हाला मिळालं, तिसरं चौथं कुठलंही कॉलेज मिळू द्या, तर त्यावेळेस तुम्ही एकतर तिथे फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंटसाठी जाऊ शकता. आता जर तुम्ही ते फ्रीज केलं तर फ्रीज करून तुम्हाला तिथे ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी कंटिन्यू करू शकता, तुम्हाला त्याला ॲडमिशन घेण्याची गरज नाही. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर चांगलं कॉलेज मिळालं तर बेटरमेंट केलेलं सीट जे आहे ते तुम्ही सोडू शकता आणि सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालंय तिथे ॲडमिशन घेऊ शकता, किंवा सेकंड राऊंडमध्ये जर चांगलं कॉलेज मिळालं नाही तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता तुम्हाला हे पोर्टलवरती स्वतः सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस म्हणून एक ऑप्शन असतो. राऊंड 1च्या डेडलाईनच्या अगोदर तुम्हाला ते फ्रीज किंवा बेटरमेंट करणं इम्पॉर्टंट असणार आहे, तरच तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल. आता इन केस तुम्हाला जर फर्स्ट प्रेफरन्स तुमचा अलॉट झाला तर तुम्हाला तिथे फ्रीज सिलेक्ट करावं लागेल आणि 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी सुद्धा पे करावी लागेल. सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या कॉलेजवरती जाऊन तिथे तुमचं ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तिथे तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.
आता जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करतील त्यांना जर कॉलेज अलॉट झाले तर ते डायरेक्टली ॲडमिशन घेणार. जर फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट ऑप्शनपेक्षा इतर कॉलेज जर मिळाले तर तुम्ही तिथे बेटरमेंटला जाऊ शकता. आता काही विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन कन्फर्म करतात. आता ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट झालेलं आहे, जर तुमचा फर्स्ट ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला असेल तर तुम्ही सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहे. आणि इन केस जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल आणि कॉलेजने तुम्हाला तिथे रिजेक्ट केलं तर तुम्ही थर्ड राऊंडसाठी जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कॉलेजकडनं रिजेक्शन लेटर सुद्धा घ्यावं लागेल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, सीट ॲक्सेप्टन्स फी असते 1,000 रुपये तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन मधून सीईटीच्या पोर्टलवरती पे करावे लागेल. तुम्ही फ्रीज करत असाल किंवा तुम्ही बेटरमेंट करत असाल तर तुम्हाला 1,000 रुपये एवढी फी सीईटीच्या वेबसाईटवरती पे करावी लागते. आता तुम्ही फक्त फ्रीज केलं आणि तुम्ही फीज पे केली नाही तर तिथे असं कन्सिडर होईल की तुम्ही रिपोर्ट केला नाही कॉलेजवरती आणि तुम्हाला जे अलॉट झालेलं सीट आहे ते दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये मिळून जाईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सीट ॲक्सेप्टन्सच्या वेळेस तुम्हाला 1,000 रुपये फी पे करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर बेटरमेंट करण्यासाठी फर्स्ट राऊंड झाल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालंय तिथे तुम्ही 1,000 रुपये ऑनलाईन फीज भरून त्या कॉलेजचं बेटरमेंट करा आणि सेकंड राऊंडसाठी तुम्ही मग इलिजिबल व्हाल. आता जर तुम्ही त्याचं बेटरमेंट केलं नाही, ॲडमिशनही केलं नाही तर ते जे सीट आहे ते पुढच्या राऊंडसाठी कंटिन्यू केलं जाईल आणि पुढच्या राऊंडमध्ये तेच सीट दुसऱ्या कोणाला तरी अलॉट केलं जाईल आणि तुम्हाला सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केलं जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बेटरमेंट आणि फ्रीज हे दोन्ही ऑप्शन तुम्ही व्यवस्थित विचार करून वापरायचेत, जेणेकरून तुम्हाला एकतर पुढच्या राऊंडमध्ये ॲपियर होता येईल किंवा तुमचं ॲडमिशन फर्स्ट राऊंडमध्ये जर होत असेल तर ते कन्फर्म करता येईल. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतात त्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे रिझर्वेशन सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानुसार त्यांना ॲडमिशन मिळणार आहे. त्यासाठी आता ज्यांच्याकडे रिसिप्ट आहेत, कास्ट व्हॅलिडिटी असेल, ट्राईब व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल किंवा EWS असेल, ज्यांच्याकडे रिसिप्ट आहे ते रिसिप्ट सबमिट करा कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळेस, किंवा ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आलेलं आहे त्यांनी ते डॉक्युमेंटसुद्धा कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही सबमिट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 3च्या डेडलाईनपर्यंत तुम्ही हे सर्टिफिकेट्स अपलोड नाही केले तर तुमचं ॲडमिशन हे कॉलेजकडनं कॅन्सल होऊ शकतं. तुम्ही राऊंड 3मध्ये ओपन कॅटेगरीमधून परत अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तुम्ही प्रायोरिटीवरती राऊंड 3च्या डेडलाईनपर्यंत अपलोड करायचे आहेत, जेणेकरून तुमचं मिळालेलं जे ॲडमिशन आहे ते तुमच्याकडे राहतं आणि ते कॅन्सल होण्याचे चान्सेस कमी होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करत असाल त्यावेळेस थोडी स्ट्रॅटेजी वापरा, जेणेकरून तुम्हाला राऊंड 1मध्येच कॉलेज अलॉट होईल आणि ते पण चांगलं कॉलेज अलॉट होईल. त्याच्यानंतर तुमच्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंट सबमिशनच्या डेडलाईन तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करणं असेल, बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करणं असेल, त्याच्याही डेडलाईन असतात, त्यासुद्धा लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पूर्ण विचार करून फ्रीज आणि बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करा. आता ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये फर्स्ट ऑप्शन अलॉट होईल त्यांना फ्रीज हा एकच ऑप्शन असणार आहे, पण अदर दॅन फर्स्ट ऑप्शन जर तुम्हाला अलॉट झाला तर त्यावेळेस तुम्हाला बेटरमेंटचा पण ऑप्शन तिथे भेटू शकतो. जर पॉसिबिलिटी असेल तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज दुसरं मिळण्याची, चांगलं कॉलेज मिळण्याची, तरच बेटरमेंट करा. अदरवाईज फर्स्ट राऊंडमध्ये फ्रीज करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता. ह्या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी कॉलेज अलॉटमेंट बाबतीत. हे नियम तुम्ही पाळा आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ते व्यवस्थित करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता. काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच काउन्सिलिंग जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला आमचे काउन्सिलर्स तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजची लिस्ट देतील, तसेच कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला मदत करतील. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं ॲनालिसिस असेल, कुठलं कॉलेज तुम्ही फायनलाइज करायला पाहिजे त्याच्याविषयी ॲडवाईस देणं असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, या सगळ्याविषयी गायडन्स करण्याचं काम या काउन्सिलिंगमध्ये केलं जाईल. तर लवकरात लवकर ही काउन्सिलिंग जॉईन करा आणि आपलं ॲडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी करा. थँक्यू.